पांढरकवड्यात नवा पर्यटन सफारी मार्ग सुरू. निसर्ग पर्यटनाला चालना, स्थानिक युवकांना रोजगाराची संधी. जिल्ह्यातील समृद्ध वनसंपदा आणि जैवविविधतेच्या शाश्वत विकासासाठी पांढरकवडा प्रादेशिक वन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जाम हेटी येथे नव्या पर्यटन सफारी मार्गाचं उद्घाटन करण्यात आले. जागतिक वन दिनाचं औचित्य साधून 21 मार्च 2026 रोजी आणि केळापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी मुख्य वनसंरक्षक डॉक्टर किशोर मानकर, उपवनसंरक्षक यशवंत बहाळे, सहाय्यक वनसंरक्षक विशाल चव्हाण, जामचे सरपंच रमेश सिडाम तसेच वन अधिकारी, कर्मचारी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भव्य प्रवेशद्वाराचं उद्घाटन करण्यात आले. तसेच सफारीसाठी सज्ज वाहनांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. सुमारे 37 किलोमीटर लांबीचा हा सफारी मार्ग पारवा, घाटंजी वन परिक्षेत्र आणि वनविकास महामंडळाच्या क्षेत्रातून जात असून पर्यटकांसाठी सुरक्षित व सोयीस्कर करण्यात आला आहे. या परिसरात वाघ, बिबट्या, अस्वल, रानकुत्रे तसेच चितळ, नीलगाय यांसारख्या विविध वन्यजीवांचं दर्शन होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पर्यटनाला चालना देतानाच स्थानिक युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने 15 युवकांना मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देण्यात आले असून सुमारे 50 जणांना विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे पांढरकवडा परिसरात निसर्ग पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून भविष्यात यवतमाळ जिल्हा पर्यटन नकाशावर ठळकपणे झळकणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज, स्थानिकांसाठी.